नमस्कार. आज आपण हरियाणातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियावर म्हणजे खास करून MBBS आणि आयुष कोर्सेसवर एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. आपल्याकडे जी काही माहिती आहे त्या आधारावर आपण तिथले नियम, लोकप्रिय कॉलेजेस आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर. आणि सुरुवात अर्थातच नीट परीक्षेपासून होते, कारण ती या सगळ्या प्रवेशांसाठी म्हणजे अनिवार्य आहे. अच्छा. MBBS साठी डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे DMER हे सगळं बघतं. ओके. आणि आयुष अभ्यासक्रमांसाठी कुरुक्षेत्रातील श्रीकृष्णा आयुष विद्यापीठ आहे ते जबाबदार आहेत. आणि हरियाणाबद्दल नेहमी एक गोष्ट ऐकते मी की ते एक ओपन स्टेट आहे. तेच. याचा नेमका काय अर्थ होतो? विद्यार्थ्यांसाठी काय फरक पडतो त्याने? ओपन स्टेट हो, म्हणजे असं की हरियाणातली जी खाजगी वैद्यकीय कॉलेजेस आहेत त्यांच्या मॅनेजमेंट कोट्यातल्या जागा, साधारणपणे 50% जागा म्हणूया, त्या इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात. त्यामुळे स्पर्धा तर वाढतेच, पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःच्या राज्यात नाही मिळाली संधी, तर त्याला इथे एक पर्याय मिळतो. आणि बऱ्याचदा शिक्षण शुल्क सारखंच असतं, म्हणजे राज्य आणि बाहेरील विद्यार्थ्यांसाठी. हे महत्वाचं आहे. आता MBBS प्रक्रियेबद्दल बोलूया का थोडं? त्यासाठी पात्रता काय लागते? हो, वय 17 वर्ष पूर्ण हवं. 12वी विज्ञान शाखेत किमान 50% गुण हवेत. अर्थात राखीव प्रवर्गासाठी निकष थोडे वेगळे असू शकतात. आणि नीट तर उत्तीर्ण व्हावंच लागतं. आणि एक महत्त्वाचं, शासकीय जागा ज्या आहेत त्यातल्या 85% जागा या फक्त हरियाणाच्या रहिवाशांसाठी राखीव आहेत. ओके, म्हणजे बाहेरच्यांना फक्त खाजगीच संधी आहे जास्त करून. हो, किंवा शासकीयच्या उरलेल्या 15%मध्ये, पण तिथे स्पर्धा खूपच जास्त असणार. आणि अर्ज प्रक्रिया ती ऑनलाईन असते का? किचकट आहे? नाही, आता बऱ्यापैकी सुटसुटीत आहे. सगळं ऑनलाईन आहे. DMERच्या पोर्टलवर नोंदणी करायची. फी किती असते साधारण? सामान्य श्रेणीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 4,000 रुपये आहे आणि राखीवसाठी 1,000 रुपये. मग नीट गुण, राज्य रँक आणि आरक्षणाप्रमाणे गुणवत्ता यादी लागते. आणि समजा असं झालं की 2 विद्यार्थ्यांचे नीट गुण अगदीच सेम आले, मग काय? हो, होतं असं. त्यासाठी टाय ब्रेकिंगचे नियम आहेत. सगळ्यात आधी बायोलॉजीचे गुण बघितले जातात. अच्छा, बायोलॉजी. हो, मग केमिस्ट्री आणि मग फिजिक्स. तरीही टाय सुटला नाही, तर ज्या विद्यार्थ्याने परीक्षेत कमी चुका केल्यात, म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग कमी आहे, त्याला वरचा रँक मिळतो. इंटरेस्टिंग. आता कॉलेजेसवर येऊया. हरियाणातली चांगली शासकीय MBBS कॉलेजेस कोणती? सगळ्यात पहिलं नाव येतं पंडित भगवत दयाळ शर्मा PGMS रोहतकचं. हे टॉपचं कॉलेज आहे. खूप चांगला रँक लागतो इथे प्रवेशासाठी. मग ESIC फरीदाबाद, कल्पना चावला कॉलेज कर्नालमध्ये आहे, BPS महिला महाविद्यालय आहे सोनेपतला. यांची पण चांगली रँकिंग आहे. पण परत सांगतो, शासकीय जागांसाठी स्पर्धा प्रचंड आहे. जनरल कॅटेगरीसाठी AR 20,000च्या आत असावं लागतं साधारणपणे. म्हणजे खूपच स्पर्धा आहे. आणि खाजगी कॉलेजेस तिथे काय पर्याय आहेत? खाजगीमध्ये पण चांगले पर्याय आहेत. महाराजा अग्रसेन ॲग्रोहामध्ये आहे, आदेश मेडिकल कॉलेज शहाबादमध्ये आहे. हे जुने आणि प्रस्थापित आहेत. ओके. मग NC मेडिकल कॉलेज पानिपतला आहे, वर्ल्ड कॉलेज झज्जरमध्ये आहे. हे थोडे नवीन आहेत. गुरुग्राममध्ये SGT युनिव्हर्सिटी आहे, फरीदाबाद जवळ अल फलाहा आहे. आणि इथे प्रवेश मिळणं सोपं असतं का थोडं? मॅनेजमेंट किंवा NRI कोट्यातून थोडं सोपं म्हणता येईल. म्हणजे रँक्सचे निकष थोडे शिथिल असतात शासकीयच्या तुलनेत. पण खर्च? हो, तोच माझा पुढचा प्रश्न होता. खाजगी शिक्षण म्हणजे खर्च आलाच. किती असतो साधारण अंदाज? खाजगी MBBSचा खर्च खूप जास्त आहे. फक्त शिक्षण शुल्कच वर्षाला अंदाजे 12 लाख रुपये असू शकतं. बापरे, फक्त शिक्षण शुल्क? हो, आणि त्यात दरवर्षी साधारण 7.5% वाढ पण अपेक्षित असते. या व्यतिरिक्त हॉस्टेलचा खर्च वेगळा, साधारण 75,000. मेसचा खर्च 1,25,000पर्यंत. आणि एक मोठी डिपॉझिट रक्कम पण असते, जी अर्थात परत मिळते नंतर. रिफंडेबल? हो, पण NRI जागांसाठी तर हे आकडे खूपच मोठे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ NCMCH पानिपतमध्ये पूर्ण कोर्ससाठी $110,000 पर्यंत फी जाते. बापरे, म्हणजे जवळपास 90 लाख ते 1 कोटी. हो, अगदी. याउलट शासकीय कॉलेजची फी खूपच कमी असते. अगदी नगण्य म्हणायला हरकत नाही या तुलनेत. हां, खर्च बघून नक्कीच अनेक विद्यार्थी आणि पालक आयुषचा पर्याय पण विचारात घेत असतील. तिकडची प्रक्रिया कशी आहे? MBBS पेक्षा वेगळी आहे का? मूलभूत पात्रता बरीचशी सारखीच आहे. म्हणजे नागरिकत्व, नीट पात्रता हवीच.
राज्य कोट्यासाठी हरियाणाचा रहिवासी असणं गरजेचं आहे. अच्छा. पण मॅनेजमेंट कोटा इथे पण आहे आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे. प्रक्रिया श्रीकृष्णा आयुष विद्यापीठाच्या पोर्टलवरून होते. फी वगैरे? फी थोडी वेगळी आहे. सामान्यसाठी 2,000, राखीवसाठी 500 आणि NRIसाठी 10,000 रुपये नोंदणी शुल्क आहे. आणि समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग, त्यात काही खास? काउन्सिलिंगच्या फेऱ्या इथेही आहेत. राऊंड 1, राऊंड 2, मग मॉपअप राऊंड म्हणजे उरलेल्या जागांसाठी, आणि अगदी शेवटी स्ट्रे वॅकन्सी राऊंड पण असतो. ओके. एक महत्त्वाचा फरक म्हणजे इथे दुसऱ्या फेरीपासून सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. किती? जर फक्त शासकीय कॉलेजसाठी अर्ज करत असाल तर 5,000 किंवा 2,500 रुपये प्रवर्गानुसार. पण खाजगी किंवा दोन्हीसाठी अर्ज करत असाल तर 50,000 रुपये डिपॉझिट आहे. अच्छा, हे महत्वाचं आहे. हो. जागा वाटप अर्थात नीट गुण, प्रवर्ग आणि तुम्ही दिलेल्या पसंतीक्रमानुसारच होतं. AIUच्या खाजगी कॉलेजेसची फी पण MBBS पेक्षा कमी असते, पण तरीही लक्षणीय असते. म्हणजे थोडक्यात काय तर हरियाणा हे खाजगी वैद्यकीय प्रवेशासाठी एक महत्वाचा पर्याय आहे, खास करून ओपन स्टेट असल्यामुळे. पण शासकीय जागा मिळवणं खूप कठीण आहे. अगदी बरोबर. खर्च हा एक खूप मोठा निर्णायक घटक ठरतो आणि सगळी प्रक्रिया नीट स्कोर आणि ऑनलाईन काउन्सिलिंगवर आधारित आहे. बरोबर. नीट गुण, ऑनलाईन अर्ज वेळेवर भरणं, कागदपत्रांची अचूकता म्हणजे तुमची नीटची कागदपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, ओळखपत्र, फोटो, हे सगळं अगदी व्यवस्थित हवं. हो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप महत्वाचं असणार. अत्यंत महत्त्वाचं. त्यात काही गडबड झाले तर प्रवेश अडचणीत येऊ शकतो. वेळेवर निर्णय घेणं पण महत्त्वाचं आहे प्रत्येक फेरीत. या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा विचार येतो मनात. आपण खर्च बघितला, स्पर्धा बघितली, तर फक्त नीट रँक महत्वाचा आहे की कॉलेजची स्वतःची ओळख, तिथल्या सोयीसुविधा, शहर कसं आहे, कनेक्टिव्हिटी, हे घटक पण तितकेच महत्वाचे ठरतात. म्हणजे हरियाणा निवडताना किंवा अगदी MBBS ऐवजी आयुष निवडताना. निश्चितच. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ रँक नाही तर कॉलेजची एकूण गुणवत्ता, फॅकल्टी, हॉस्पिटल संलग्न आहेत का, तिथला अनुभव कसा आहे, भाषेची सोय, राहण्याचा खर्च, या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करायला हवा. शेवटी 5-6 वर्षांचा प्रश्न असतो. अगदी. यावर नक्कीच विचार करायला हवा. चला, तर आज आपण हरियाणातील वैद्यकीय प्रवेशावर बरीच माहिती मिळवली. धन्यवाद. धन्यवाद.